ठिकाणी 1000 रुपये देणगी जमा झालेली आहे। खूप खूप धन्यवाद। अविनाश साबळे यांच्याकडून 251 रुपये, रामचंद्र कदम 251 रुपये, आत्माराम भांबेड 151 रुपये, दत्ताराम बंधू लोहरे 200 रुपये, अनिल बाबजी लोहरे 200 रुपये, यशवंत काटकर 200 रुपये, अनंत लोहरे 200 रुपये, समीर काटकर 150, श्रीकांत शिगवन 200 रुपये, रितेश 201 रुपये, मंगेश लोहरे 201 रुपये, जयवंत लोहरे 200 रुपये, अमित माने 500 रुपये, सोनाली वैभव काते पोलीस पाटील 500 रुपये, नरेश चोगले अर्थात आमचे पांडुदादा 500 रुपये, संजय शांताराम कोळंबे 500 रुपये, साई कोळंबे 500 रुपये, प्रमोद देवघरकर 500 रुपये, यश महादवे 501 रुपये, राकेश भांबीड 501 रुपये, संजयराव भांबुरे 500 रुपये, रोहन कालेकर 500 रुपये, निलेश गुजर 500 रुपये, केडी कदम 501, सौरभ साटले 500 रुपये, भागोजी कदम 501 रुपये, झोलाई कृपा सुपरस्टार खालूबाजा आसूद 500 रुपये, रामू साळवी 500 रुपये, रमेश दुबळे 500 रुपये आणि निवेदनजी शेवडे यांच्याकडून 1100 रुपये। सर्व देणगीदारांचं शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीने खूप खूप मनपूर्वक आभार। आपल्या सहकार्यामुळे या स्पर्धांचं आयोजन आम्ही या ठिकाणी करतोय। अशीच सहकार्य आपलं या माध्यमातून आम्हाला असावं हीच अपेक्षा। धन्यवाद। साहिलजी म्हणे सन्मान्य राजेजी लोहरे यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसाई क्रीडा मंडळाला 500 रुपयाची देणगी जमा होते। खूप खूप सर्वांचे आभार। या ठिकाणी आपण पाहतो एक महत्वपूर्ण सामना, एका बाजूला महालक्ष्मी जालगाव तर त्याच्या विरोधामध्ये श्रीराम करदे संघ पाहायला मिळतोय। या ठिकाणी जर्सी क्रमांक 10 तन्मय या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय। महालक्ष्मी जालगाव संघाचा डिफेन्स या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली। गुणाशी कमाई होईल महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये। येत्या शनिवार रविवारी 18 आणि 19 तारखेला महालक्ष्मी जालगाव यांची देखील एक स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते। तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा दिनांक 18 व 19 जानेवारी रोजी श्री महालक्ष्मी जालगाव यांच्या क्रीडानगरीमध्ये आयोजित केलेली ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी नक्कीच येईल। तिथे देखील तुम्हा सर्व क्रीडा रसिकांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय असेल। त्या ठिकाणी देखील खूप सारे बलाढ्य संघ आपला खेळ सादर करताना पाहायला मिळतील। परंतु हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे। महालक्ष्मी जालगाव संघ कशा रीतीने आपल्या घरच्या मैदानावरती यजमानपद भूषवताना कुठल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळेल ते मात्र बघण्यासारखं असेल। आज आतापर्यंत चांगला डिफेन्स पाहायला मिळाला। राजा भांबेड तितका सक्सेसफुल उतारा पाहायला मिळत नाहीये चढाई मार्गावरती। दुसऱ्या बाजूने आकाश तो देखील आज आपण पाहिलं तर यंदाच्या अंगामध्ये थोडासा शांत आहे। परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर प्रथमेश या खेळाडूला हा खेळाडू देखील इन्फॉर्म येणं गरजेचं आहे महालक्ष्मी जालगाव संघासाठी। या ठिकाणी जर्सी क्रमांक 9 प्रथमेश या खेळाडूला चढाई मार्गावरती 500 रन केले गेले, परंतु डिफेन्स एकवटलाय श्रीराम करदे संघाचा आणि श्रीराम करदे संघाचा डिफेन्स एकवटला। गुणाशी कमाई करदे संघाच्या खात्यामध्ये होईल। तन्मय या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चढाई मार्गावरती प्रतिस्पर्धी संघाला प्रत्युत्तर देत दाखल झालाय महालक्ष्मी जालगाव संघाच्या कोर्टमध्ये, ज्या ठिकाणी डिफेन्स या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना या ठिकाणी तुमच्या समोर खेळवला जातोय। याच्यानंतर एक बिग फाईट तुमच्या समोर येईल। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी तुमच्या समोर खेळवला जाईल। शिवसाई वडण तर त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ जालगाव असा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी तुमच्या समोर खेळवला जाईल। दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार भैरवनाथ जालगाव शिवसाई वडण। या ठिकाणी आकाशला आपण पाहतोय जालगाव संघाच्या माध्यमातून बोनस गुणाशी कमाई करत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय। गुणाशी कमाई होतीये। स्कोर कार्ड आपण पाहिलं तर दोन्ही संघ सद्यस्थितीमध्ये समान गुणांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत। 3 या गुणफलकावरती जालगावचा संघ आहे, 3 या गुणफलकावरती करदेचा संघ आहे। सामना मात्र हाय व्होल्टेज होईल। इथे मात्र आपण पाहतोय आकाश अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न फसला आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मधल्या डिफेंडर जो की टॅकल करण्यासाठी येत होता त्याला देखील स्पर्श करत तन्मय अगदी वेगाने आपल्या कोर्टमध्ये मिडलाईन क्रॉस करत ट्रॅव्हल झालाय। मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई सक्सेसफुल ठरला आणि त्यानंतर मात्र राजा भांबेड महालक्ष्मी जालगाव संघाची वन मॅन आर्मी म्हणून या खेळाडूला संबोधलं जातं।
या ठिकाणी प्रत्युत्तर दाखल झालेला पाहायला मिळतोय. श्रीराम करते संघाच्या कोर्टमध्ये बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केलाय, सक्सेसफुल देखील होईल. गुणाची भर पडते महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी तन्मय श्रीराम करते संघाच्या माध्यमातून मागच्या चढाईमध्ये एक मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय राजा भामीडचा डिफेन्स या ठिकाणी मात्र दर्जेदार कामगिरी करतोय. अँकर्ड होल्ड केला गेला आणि त्यानंतर मात्र संपूर्ण डिफेन्स एकवटलाय. गुणाची कमाई महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. राजा भामीडेचा सुरेख डिफेन्स आणि डिफेन्सच्या जोरावरती महत्वपूर्ण एका खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये एंटर देखील केला गेलाय. तन्मय बॅकलाईनच्या पाठी गेलाय श्रीराम करते संघाचा महत्वपूर्ण खेळाडू. या खेळाडू देखील रिवाइव्ह करावं लागेल श्रीराम करते संघाच्या माध्यमातून, परंतु प्रथमेश या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत होता, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा अपयश पदरी पडले. आपल्या कोर्टमध्ये नक्कीच ट्रॅव्हल झालाय, परंतु गुणाची कमाई होत नाहीये. दत्ताराम बर्जे आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठाकडे यावं. दत्तारामजी बर्जे. या ठिकाणी आकाश या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 4 आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. समोर 5 खेळाडूचा डिफेन्स आहे. अगदी खोल वाजवून लात मारून टिपण्याचा प्रयत्न केला जातोय आणि निर्भय या खेळाडूला टिपलं गेलंय. सक्सेसफुल झालाय. आकाश गुणाची कमाई करतोय महालक्ष्मी जालगाव संघासाठी. एका गुणानं पुन्हा एकदा गुणफलक पुढे सरकते. 2 गुणांची बहुमूल्य आघाडी या ठिकाणी मात्र येऊन ठेवली आहे महालक्ष्मी जालगाव या संघाकडे. या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आकाश पाहायला मिळतोय. मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल झाला होता. या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्गवरती पाचारण केले गेलंय. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. इथे मात्र पुन्हा एकदा गडी टिपण्याचा दावा केला जातोय. सक्सेसफुल होतोय. पुन्हा एकदा गुणाची कमाई महालक्ष्मी जालगाव संघासाठी. श्रीराम करते संघ बॅकफुटला गेलाय. या ठिकाणी जर्सी क्रमांक 4 करते संघाचा चढाई मात्र राजा भामीड ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. घाई गडबड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि एक साधा सोपा गुण दिला जातोय प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये. राजा भामीड बॅकलाईनच्या पाठी गेला. तन्मय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. एका बाजूने एका संघाचा महत्वपूर्ण खेळाडू बॅकलाईनच्या बाहेर गेला तर दुसऱ्या बाजूला एका महत्वपूर्ण खेळाडूला रिवाय देखील मिळाला आणि तो देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला पाहायला मिळतोय. चढाई मार्गवरती लगेचच पाचारण केलं जाईल. आज जितू माने अनअवेलेबल आहे या श्रीराम करते संघासाठी. साहिल माने तो देखील पाहायला मिळत नाहीये श्रीराम करते संघाच्या माध्यमातून. आणि या 2 खेळाडूंच्या महत्वपूर्ण खेळाडूच्या अनुपस्थितीमध्ये आज तन्मयवरती खूप मोठी दारोमदार पाहायला मिळते या श्रीराम करते संघाची. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. गुणाची कमाई होत नाहीये. रिकाम्या हाताने माघारी परतलाय तन्मय. प्रत्युत्तर म्हणून आकाश आक्रमक खेळ करण्यासाठी जाणला जातो खेळाडू. 4 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये बॅकिंगचा वापर केला जातोय. सातत्याने उजव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्यानंतर मात्र स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सरसवलाय. सातत्याने आक्रमण या खेळाडूच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. वेगावरती स्वार होणे या खेळाडूची खासियत राहिली आहे. या ठिकाणी मात्र थोडासा प्रयत्न करून परंतु डिफेन्सनं मात्र सुरेख असा संयम बाळगला आणि चढाईपटूला रिकाम्या हाताने आपल्या कोर्टमध्ये माघारी पाठवलाय. या ठिकाणी प्रत्युत्तर मग तन्मय. जर्सी क्रमांक 10 श्रीराम करते संघासाठी आपला खेळ सजवेल. 6 खेळाडूंचा डिफेन्स. राजा भामीड बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय. रिवाइव्ह केलं गेलं नाही अजून या खेळाडूला. आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई, 3rd रेड. तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून प्रथमेश जर्सी क्रमांक 9 या खेळाडूला चढाई मार्गवरती पाचारण केले गेले. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये बोनस लाईन ऑपोजिट टच पॉइंट घेणं गरजेचं. या ठिकाणी सातत्याने आक्रमण पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र सक्सेसफुल ठरलाय. डॅश केले गेले चढाईपटूला गुणाची कमाई होतीये. या ठिकाणी श्रीराम करते संघाच्या खात्यामधून सुरेख डिफेन्स पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 14 ऋतुराज मुकनाग या खेळाडूचा.
गुणफलकाकडे जाऊया. गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी एक मल्टी पॉइंट रेड जर्सी क्रमांक 2 या खेळाडूच्या माध्यमातून श्रीराम करते संघासाठी गुणफलकाकडे जातोय आपण. गुणफलक 8 या गुणफलकावरती महालक्ष्मी जालगाव, 9 या गुणफलकावरती श्रीराम करते. अजून एका गुणाची कमाई या ठिकाणी आपण पाहतोय श्रीराम करते संघासाठी झाली आहे. पाहतोय ग्रीन कार्ड दिला गेलाय, वॉर्निंग दिली जाते. तन्मय या खेळाडूला फाऊल प्ले केला जातोय आणि संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने खेळतोय आणि मान्यता प्राप्त पंच पॅनल देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आणि जर तुम्ही फाऊल प्ले केला तर मात्र नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी मात्र पनिश देखील केलं जाईल. तन्मयला एक ग्रीन कार्ड वॉर्निंग मिळाली आहे. प्रत्युत्तर म्हणून राजा वामेड महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून डावपुरे शैलीचा हा चढाईपटू स्वतःच्या डाव्या कणोमध्ये चढाई सजवतोय. इथे मात्र सुरेख डिफेन्स पाहायला मिळतोय. ऋतुराजच्या माध्यमातून डाईव्ह करतोय आणि चढाईपटूला त्या क्षणी तिथे मात्र जेरबंद केलं गेलंय. सुरेख डिफेन्स पुन्हा एकदा ऋतुराजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गुणाची कमाई होतीये श्रीराम करते संघासाठी. डिफेन्स आज मात्र चांगल्या रीतीने बोललाय. परंतु चढाई मार्गामध्ये आपण पाहतोय तर आतापर्यंत सातत्याने अपयश मध्ये पडले. इथे मात्र पुन्हा एकदा सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. डिफेन्स अजून देखील स्ट्रगल करतोय. तन्मय या खेळाडूला रोखण्याचा प्रयत्न केला. डिफेन्स स्ट्रगल आणि नंतर मात्र आपण पाहतोय पंचांची मिसळ बसते आणि सक्सेसफुल डिफेन्स. 2 गुणाची कमाई महालक्ष्मी जालगाव संघासाठी होतीये. चांगला डिफेन्स पाहायला मिळाला जर्सी क्रमांक 3 आणि त्याचप्रमाणे देवेन यांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचा डिफेन्स. महालक्ष्मी जालगाव संघ प्रॉपर प्लॅनिंग नुसार खेळतोय. चांगली रणनीती पाहायला मिळते. 2 खेळाडूंचा डिफेन्स होता. सर्वप्रथम पायामध्ये डाईव्ह केली गेली आणि त्यानंतर मात्र समोरील खेळाडूचा मिळालेला सपोर्ट त्या ठिकाणी एक सक्सेसफुल टॅकल करून दिला महालक्ष्मी. या ठिकाणी जर्सी क्रमांक 2 श्रीराम करते संघाच्या माध्यमातून दाखल झाला. आक्रमण करण्यासाठी व्हॅलिडेट केले आणि त्यानंतर मात्र लगेचच माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून प्रथमेश जर्सी क्रमांक 9 या ठिकाणी दोन्ही संघ आपण पाहतोय तर थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतायत. सबोध या ठिकाणी मात्र थर्ड रेड या ठिकाणी पाहायला मिळते. महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून थर्ड रेड साठी आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय प्रथमेश. या ठिकाणी आपण पाहतोय 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस लाईन ऑन असेल. चढाईपटूसाठी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बजरवरती टिकटिक वाजायला सुरुवात झाली. आक्रमण करावं लागेल. सूरजच्या माध्यमातून डाईव्ह केले गेले. डिफेन्स एकवटलाय. गुणाची कमाई केली जाते. सक्सेसफुल डिफेन्स ठरलाय श्रीराम करते संघाचा. गुणफलकाकडे जाऊया. गुणफलक या ठिकाणी समान गुणांवरती पाहायला मिळत आहे. त्यानंतर मात्र श्रीराम करते संघाच्या माध्यमातून थर्ड रेड आणि पुन्हा एकदा चढाई मार्गवरती तन्मय. मागच्या 2 चढाईमध्ये सक्सेसफुल या खेळाडूला टॅकल केले गेले. सुपर टॅकल सक्सेसफुल झालेत आणि या ठिकाणी तिसऱ्या चढाईमध्ये पुन्हा एकदा दाखल झाला. इथे मात्र यावेळेस मिड लाईन क्रॉस करतोय. गुणाची कमाई केली जाते. 2+2 = 4 पॉइंट श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. ऑल आउट झाला या ठिकाणी मात्र महालक्ष्मी जालगाव संघ. पुन्हा एकदा ऑल इन होईल. राजा बाबीड चढाई मार्गवरती सक्सेसफुली टॅकल केलं गेलंय श्रीराम करते संघाच्या माध्यमातून. निर्भय या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर सक्सेसफुल ठरलाय. स्कोर कार्ड कडे आपण जातोय. 17 गुणांवरती श्रीराम करते, 12 या गुणफलकावरती महालक्ष्मी जालगाव. 5 गुणांची बहुमूल्य आघाडी अगदी सुरुवातीच्या सत्रामध्ये श्रीराम करते संघाकडे. या ठिकाणी आकाश प्रत्युत्तरादाखल प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालाय. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये श्रीराम करते संघाचा फुल पॅक डिफेन्स. 2-2च्या 3 साखे आणि एकटा खेळाडूची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी पाहायला मिळते श्रीराम करते संघाची. या ठिकाणी रिकाम्या तर माघारी परतलाय. व्हॅलिड रेड प्रत्युत्तर पुन्हा एकदा तन्मय. मागच्या चढाईमध्ये 2 गुणाची बहुमूल्य कामगिरी करत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला होता. प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट केलं गेलं होतं. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर आपण डिफेन्स पाहतोय.
6 खेळाडूंचा राजा भांबीड पुन्हा एकदा बॅकलाईनच्या माटी आणि तन्मय सातत्याने आक्रमण करताना पाहायला मिळतोय. व्हॅलिड रेड. त्याच दरम्यान या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होतीये. दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होत असताना श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून दुसऱ्या सत्रातील पहिली चढाई सजवली जाईल. तन्मय या खेळाडूला आपण पाहतोय श्रीराम कर्दे संघासाठी आज इन्फॉर्म राहिलाय. सातत्याने गुणाची कमाई केली गेली आहे. या चढाईमध्ये देखील आपण पाहतोय गुणाची कमाई करतोय. आपल्या संघासाठी सक्सेसफुल होऊन ट्रॅव्हल झाला आपल्या कोर्टमध्ये. चांगला खेळ आज श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून तन्मयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इन्फॉर्म असलेला खेळाडू सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने आकाश अगदी रनिंग किक मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय आकाशच्या माध्यमातून. या ठिकाणी माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा तन्मय जर्सी क्रमांक 10 समोर 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल. तन्मय या खेळाडूला आपण पाहतोय स्वतःच्या उजव्या बरोबर ती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल. परंतु यावेळेस मात्र थोडासा शांत संयमी खेळ. बझरवरती टेक्निक वाजायला सुरुवात झाली. शेवटची काही सेकंद रिमेनिंग असतील. आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी मात्र ट्रॅव्हल झालाय सुरक्षितरित्या. एक एम्प्टी रेड. प्रत्युत्तर म्हणून आकाश या ठिकाणी 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. पलटवार करावा लागेल. महालक्ष्मी जालगाव संघ सध्या स्थितीमध्ये थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळतोय. पिछाडी भरून काढावी लागेल या ठिकाणी. परंतु इथे मात्र रनिंग किक पाहायला मिळतोय महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून. आकाश या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झालाय. गुणाची कमाई करेल. एका गुणानं गुणफलक या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुढे सरकतंय महालक्ष्मी जालगाव संघाचं. आकाश मात्र सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळालाय. परंतु बाकीचे खेळाडू आपण पाहतोय पुन्हा एकदा सक्सेसफुल. व यावेळेस मात्र दुहेरी भूमिकेमध्ये आकाश पाहायला मिळतोय. मागच्या चढाईमध्ये चढाई मार्क वरती गेला. गुणाची कमाई केली. या ठिकाणी डिफेन्स मार्क वरती चांगली कामगिरी करतोय. चांगल्या दर्जाचा खेळ आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु राजा भांबीड तुमच्या माध्यमातून देखील चांगला खेळ महालक्ष्मी जालगाव संघासाठी बहुमूल्य ठरेल. या ठिकाणी मात्र एक व्हॅलिड रेड केली आहे. आक्रमकता आज मात्र पाहायला मिळाली नाही. राजाच्या माध्यमातून शांत सेमी खेळ केला गेला. माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जर्सी क्रमांक 12 निर्भय या खेळाडूला आपण पाहतोय. व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून आकाश पुन्हा एकदा चढाई मार्ग वरती. आक्रमकता सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल. डाव्या कॉर्नरवरती सरसावलाय तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती येताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र सातत्याने आक्रमण करताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड पाहायला मिळेल श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून. आक्रमकता सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळत नाही कारण कर्दे संघाकडे खूप मोठी आघाडी देखील पाहायला मिळते आणि ती आघाडी टिकून ठेवण्याचं काम नक्की श्रीराम कर्दे संघ करताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी जालगाव संघ सातत्याने संघर्ष प्रयत्न करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. सामना थोडासा श्रीराम कर्दे संघाच्या बाजूला झुकत चाललाय. या ठिकाणी मात्र थर्ड रेड. राजा भांबीड या खेळाडूला पाचारण केले गेले. तिसऱ्या चढाईसाठी 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी मात्र आपण पाहतोय 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये जेरबंद केलंय. राजा भांबीड या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा अनसक्सेसफुल ठरलाय आणि गुणाची कमाई श्रीराम कर्दे संघाच्या खात्यामध्ये होतीये. बॅक टू बॅक थर्ड रेड श्रीराम कर्दे संघासाठी. जर्सी क्रमांक 2 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. मध्यामध्ये डिफेंडर वरती रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय तर पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नरमध्ये सरसावलाय. इथे मात्र डिफेन्स मार्क वरती सुरेख कामगिरी. गुणाची कमाई केली जाते महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. एका गुणाने या ठिकाणी गुणफलक पुढे सरकतंय. स्कोर कार्ड पाहूया. 15 गुणांवरती या ठिकाणी महालक्ष्मी जालगाव, 19 या गुणफलकावरती श्रीराम कर्दे संघ पाहायला मिळतोय. 4 गुणांची बहुमूल्य आघाडी श्रीराम कर्दे संघाकडे सध्या स्थितीमध्ये.
या ठिकाणी जर्सी क्रमांक 12 या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला. इथे मात्र दोन गुणाची कमाई केली जाते. मल्टी पॉइंट रेड आणि मल्टी पॉइंट रेड अजून आपण पाहतोय तर जी आघाडी आहे ती अजून आघाडी भक्कम करण्याचं काम या ठिकाणी श्रीराम करते संघासाठी करून देतोय. अप्रतिम दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. नवोदित खेळाडू आहे श्रीराम करते संघासाठी. सातत्याने अनेक स्पर्धा या ठिकाणी खेळत आला यंदाच्या काळामध्ये आणि सातत्याने चांगल्या दर्जाचा खेळ देखील पाहायला मिळाला आहे. निर्भय माने या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कामगिरी केली आहे. तो रुकतोय ना गॅरेजला ना इकडनं कुठे मारतोय इकडे होते तेव्हाच मारतो तुम्ही. या ठिकाणी जर्सी क्रमांक 2 श्रीराम करते संघाचा खेळाडू थोडासा शांत संयमी खेळ करतोय. संभवतः थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न श्रीराम करते संघ करताना पाहायला मिळेल. सातत्याने चुका घडताय. महालक्ष्मी संघाचा डिफेन्स मात्र कुठेतरी बॅकफुटला गेलाय. चुका करतोय डिफेन्स त्यामुळे गुणाशी कमी होते प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये आणि महालक्ष्मी जालगाव संघ सामन्यापासून थोडासा दुरावलेला पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान एक महत्वपूर्ण डिसाइडिंग खेळ डुबकी पाहायला मिळाली. आकाशच्या माध्यमातून सुपर रेड पाहायला मिळते. बहुमूल्य कामगिरी केली गेली या ठिकाणी मात्र आकाशच्या माध्यमातून. चांगल्या दर्जाचा खेळ काही चढाई सजवली गेली या ठिकाणी मात्र आकाशच्या माध्यमातून डुबकी पाहायला मिळाली आणि 3 खेळाडूंना स्पर्श करत सक्सेसफुली मिड लाईन क्रॉस करतोय. 3 गुणांनी या ठिकाणी मात्र गोलफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय. या ठिकाणी महालक्ष्मी जालगाव संघासाठी आशेचं किरण पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतंय ते मात्र आकाशच्या माध्यमातून. तन्मय मात्र माघारी परततोय. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्गवरती आकाश व्हॅलिड रेड केली आहे माघारी परतलाय. हॅलो गिमावणे म्हणत ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मिलिंदजी मोहिते आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात. तसेच आमचे स्नेही सन्मान्य विजयजी वाकर आपण सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहात. आपण दोघांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. आपली बसण्याची व्यवस्था आसन व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. बोनस आहे या ठिकाणी पुन्हा एकदा आकाश 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या उजव्या प्रयत्न आहे. सातत्याने लात मारून टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय आकाश या खेळाडूला जेरबंद केलं गेलंय. सुपर टॅकल सक्सेसफुल झाला. 2 गुणाची कमाई श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये पडतो. 1 गुणाची कमाई महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये होतीये. गुणफलकाकडे जाऊया. 25 गुणांवरती श्रीराम करते 19 या गुणफलकावरती महालक्ष्मी जालगाव. या ठिकाणी अजून एक बोनस करते संघासाठी. मिलिंदजी मोहिते आणि विजयजी वाकर आपलं क्रीडानगरीमध्ये खूप खूप स्वागत. या ठिकाणी क्षणभर विश्रांती. आकाशला आपण पाहिलं तर बॅकलाईनच्या पट्टी आहे त्याच्या अनुपस्थितीमध्ये सातत्याने राजा भांबेड या खेळाडूला चढाई मार्गमध्ये पाचारण केलं जात आहे. आज मात्र थोडासा आउट ऑफ फॉर्म पाहायला मिळतोय परंतु हा खेळाडू देखील लवकरच इन फॉर्म त्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड रिकाम्या तर माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून तन्मय जर्सी क्रमांक 10 आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. 6 खेळाडूंचा डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सुचवेल. या ठिकाणी स्वतःच्या डाव्या कॉलरवरती व्हॅलिड रेड करतोय. निदान त्याच्या ओलांडली गेली आहे.
सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. गुणफलकाकडे जाऊया. गुणफलक 26 गुणांवरती श्रीराम करदे, 19 गुणांवरती महालक्ष्मी जालगाव. 19, 26, 26, 19 असं शेवटच्या 5 मिनिटांमधील गुणफलक या चालू सामन्याचं पाहायला मिळत आहे. याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुमच्यासमोर खेळवला जाईल. भैरवनाथ जालगाव यांच्या विरोधामध्ये यजमान संघ शिवसाई वणन असा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना याच्यानंतर तुमच्यासमोर खेळवला जाईल. शिवसाई वणन भैरवनाथ जालगाव. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दुसरा पुकार दिला जातोय. शिवसाई वणन भैरवनाथ जालगाव. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 1 पॉइंट रेड. पुन्हा एकदा 2 गुणाची कमाई श्रीराम करदे संघासाठी. थोडासा लेझी खेळ डिफेन्स मार्कवरती महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून. खूप वेळानंतर चढाई मार्कवरती प्रथमेश या खेळाडूला पाचारण केलं गेलंय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा तन्मय. जर्सी क्रमांक 10 श्रीराम करदे संघाचा महत्वपूर्ण खेळाडू दाखल झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये. या ठिकाणी 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. निदान रेषा ओलांडतो आणि त्यानंतर मात्र मध्य रेषेवर देऊन स्थिरावलाय. नजरेचा कटाक्ष वजनवरती टाकला गेला. शेवटची काही सेकंद रिमेनिंग असतील. आपल्या कोर्टमध्ये माघारी परततोय प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा आकाश. महालक्ष्मी जालगाव संघासाठी आज मात्र अक्षरशः सुरेख खेळ या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे मात्र आपण पाहतोय सुरेख अशी किक मारली गेली आहे. रनिंग किक या ठिकाणी सक्सेसफुल. आकाश क्षणावरती अजून एका गुणाची कमाई होईल. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. या शेवटच्या 3 मिनिटांमध्ये एक उलटफेर करेल का महालक्ष्मी जालगाव संघ? इथे मात्र आपण पाहतोय थोडीशी घाई गडबड पाहायला राजा बाबेड या खेळाडूला टिपल्याचा दावा केला जातोय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा तन्मय या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. प्रत्येक गुण श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल. तसा मात्र महालक्ष्मी जालगाव संघाचा पराभव या ठिकाणी मात्र त्यांच्यापासून नक्कीच या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी एक मल्टी पॉइंट रेड स्कोर कार्ड कडे पुन्हा एकदा जाऊया. 23 गुणांवरती महालक्ष्मी जालगाव, 29 गुणांवरती श्रीराम करदे. शेवटच्या काही मिनिटांमध्ये आकाशच्या माध्यमातून आशेचं किरण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे महालक्ष्मी जालगाव संघासाठी. परंतु या ठिकाणी मात्र ही पिछाडी भरून काढली जाईल का महालक्ष्मी जालगाव संघासाठी? आकाश आज मात्र खऱ्या अर्थाने एकाएकी किल्ला लढवताना पाहायला मिळाला. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. भैरवनाथ जालगाव शिवसाई वणन. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार चालू सामना संपताचा पण त्वरित क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. शिवसाई वणन भैरवनाथ जालगाव. या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई होती. स्कोर कार्ड कडे जातोय. 24 गुणांवरती जाऊन पोहोचला महालक्ष्मी जालगाव. 29 गुणांवरती पाहतोय तर श्रीराम करदे संघाला शेवटच्या काही मिनिटांमधील गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ऑल आउट देण्याची सुवर्ण संधी महालक्ष्मी जालगाव संघाकडे आहे. श्रीराम करदे संघाचे फक्त 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील. त्यातला एक खेळाडू तन्मय चढाई मार्गवरती. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून आकाश. यावेळेस मात्र आपण पाहतोय ऋतुराज मुकनाक हा खेळाडू दर्जेदार आहे. चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळालाय. सामना संपायला शेवटचं मिनिट. या ठिकाणी घसरलेला डाव श्रीराम करदे संघाचा ऋतुराज या खेळाडूने सावरलाय. विजयाच्या दिशेने खूप वेगानं पुढे जातोय श्रीराम करदे संघ. तर दुसऱ्या बाजूने महालक्ष्मी जालगाव पलटवार करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु एक खेळाडू तुम्हाला या ठिकाणी मात्र पुरेसा पडला नाहीये. संपूर्ण टीमचा एकवट असणं गरजेचं आहे. आकाश आज मात्र एकाएकी किल्ला लढवताना पाहायला मिळाला. राजा बाबेड आउट ऑफ फॉर्म. त्यामुळे कुठे आपण पाहतोय महालक्ष्मी जालगाव संघ सातत्याने पिछाडीवरती पाहायला मिळतोय. संभवतः महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून चालू सामन्याची शेवटची चढाई असेल का हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु
आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय ऑल आउट दिला गेलाय. 5 गुणांची ही चढाई पाहायला मिळाली. स्कोर कार्ड कडे जातोय. परंतु इथे मात्र आपण पाहतोय चालू सामना